प्रत्येक प्रदेशाला तरी स्वतःची एक संस्कृती असते. महाराष्ट्रात सुद्धा अशा बऱ्याच संस्कृती दर्शक गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या खाद्यपदार्थ म्हणायचं झालं तर पुरणपोळी, मोदक इथपासून अनेक गोष्टी, आपल्या पैठणी आहे, साड्यांमध्ये पैठणी आहे, आपल्या अशा अनेक गोष्टी आपल्या आहेत. चपलांमध्ये सुद्धा महाराष्ट्राची एक स्वतःची एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती म्हणजे कोल्हापुरी चपलेची संस्कृती. आज ह्याच कोल्हापुरी चपलेचा संस्कृती संवर्धनाचं आणि ऑथेंटिक कोल्हापुरी चपलांचा ब्रँड पायतान या नावाने आपल्यासमोर घेऊन आलेत अनुराग कोकितकर सर. आज हाच ब्रँड नेमका काय आहे, या ब्रँडचं नेमकं काम कसं चालतं, ऑथेंटिक कोल्हापुरी चप्पल म्हणजे नेमकं काय, या सर्वच गोष्टींबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. नमस्कार, महा MTV मध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामॅन साक्षात सोबत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. सर, मला पहिले हा प्रश्न विचारायला आवडेल की कोल्हापुरी चपलांचा असा एक कुठला ब्रँड आपण एस्टॅब्लिश केला पाहिजे आणि अशा प्रकारचं एक बिझनेस आपण केला पाहिजे, ह्याची सुरुवात तुम्हाला कशापासून करावीशी वाटली आणि नेमकं ट्रिगर पॉइंट काय होता? जो पायतान हा माझा ब्रँड आहे त्याचा ऍक्च्युअल बर्थ म्हणू शकतो आपण. मी सिम्बॉसिसला बँगलोरला होतो माझं MBA करण्यासाठी. त्यावेळी तिथं मला ऍक्च्युली ते ट्रिगर झालं होतं. माझा मीडिया अँड कम्युनिकेशन मध्ये MBA झालंय, ज्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग माझं मेजर्स आहे आणि ब्रँडिंग एक कोर सब्जेक्ट आम्हाला होता. सो ब्रँड्स बद्दल, ब्रँड कसे वर्क करतात, ऍडव्हर्टायझिंग कसं त्याला हेल्प करते, या सगळ्या गोष्टी कळत असताना मला असं जाणवलं की भारतामधून खूप कमी ब्रँड आजपर्यंत कुठेतरी भारतात देखील आणि भारताच्या बाहेर जाऊन देखील स्वतःचा प्रेझेन्स दाखवू शकलेत. आणि असं का असेल बाबा, म्हणून मी ब्रँड्सचा अभ्यास करायला चालू केला की काय ते वेगळं करतायत, कशा गोष्टी ते अवलंबतात ज्यामुळे त्यांचा ब्रँड एक इंटरनॅशनल ओळख बनून जातो. आणि तो अभ्यास करताना जाणवलं बरेच लोक, बरेच ब्रँड्स त्यांची ऑथेंटिसिटी, त्यांची क्राफ्टिंग असेल, त्यांचं स्वतःचं कुठले तरी एक वैशिष्ट्य असेल, तो प्रोडक्ट जसं तुम्ही म्हणाला तो खाण्याचा असेल किंवा तो वापरण्याचा असेल, या गोष्टीवरती ते खूप फोकस्ड आहेत. पण आपल्याकडे आपण जर बघायला गेलो तर आपल्याकडेही अशा कोल्हापुरी चप्पल सारख्या किंवा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कित्येक शतकं चालू आहेत, पण आपण त्याला व्यवस्थित व्हॅल्यू न दिल्यामुळे त्याचा ब्रँड होऊ शकला नाहीये. आज कोल्हापुरी चप्पल जगभरात लोकांना माहितीये, पण किती लोकांना त्याचं एक नाव माहितीये ज्याकडे ते जाऊन अगदी डोळे झाकून ती चप्पल विकत घेऊ शकतील, असं कोणीच नाहीये. आणि मग हे चक्र ज्यावेळी चालू झालं त्यावेळी मला बऱ्याच माझ्या मित्रांतून, माझ्या शिक्षकांकडून, बोलण्यामधून ह्या गोष्टी कळत गेल्या की अशा ब्रँडला एक जागा आपण तयार करून देऊ शकतो. आणि अजून तरी तसे प्रयत्न कोण करत नाहीये. बाहेरच्या ब्रँड्सचा अभ्यास केला त्यावेळी असं कळालं की मोस्टली इटालियन आणि फ्रेंच ब्रँड हे प्रीमियम आणि लक्झरी वेअर मध्ये येतात आणि त्यांच्या किमती आपण इमॅजिनही करू शकणार नाही, इथून पुढे चालू होतात. त्यांच्याबद्दल अभ्यास करायला लागलो आणि बघितलं तर ते त्यांचा इतिहास, त्या प्रोडक्ट मागे किती शतकांची किंवा दशकांची मेहनत आहे, कसं ते सेम पद्धतीनं त्याच गोष्टी वापरून आणि हे करून ते प्रोडक्ट बनवत आहेत आणि आजच्या समाजासाठी किंवा आजच्या कस्टमरसाठी ते कसं रिलेव्हंट बनवत आहेत, या गोष्टीवरतीच बँक करतात आणि त्यातही ते लाखो रुपये एकेका प्रोडक्टमधून कमवतात. मग मला विचार झाला की जर ह्या लोकांनी फक्त त्यांच्या इथं 100-200 वर्षापूर्वीच्या ब्रँडला इतकी मोठं स्थान दिले तर आपली कोल्हापुरी चप्पलचा इतिहास तर साधारण 1000 वर्षापूर्वीच आहे, पण आपण त्याला दाखवत नाही आहोत, कुठंच त्यावरती आपण बँक करत नाही आहोत. आणि तिथून ही चक्र चालू झाली आणि मग हळूहळू प्रवास सुरू केला. 1000 वर्षांचा इतिहास असलेली आपली कोल्हापुरी चप्पल आहे. पण आपलं बोलणं झाल्यावर मी मला सांगितलं होतं की कोल्हापुरी चप्पल आपल्याकडे आज बाजारात जी मिळतीये ती कोल्हापुरी चप्पल आणि ऑथेंटिक खरंच जी परंपरा असलेली कोल्हापुरी चप्पल आहे ती, या दोघींमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. अगदी बरोबर. तर हा जमीन अस्मानाचा फरक नेमका आहे काय? आणि म्हणजे आमच्या सगळ्या ग्राहकांना ही समजच नसते आणि आम्हाला माहित पण नसते ही गोष्ट काय आहे. तर नेमक्या दोघांमधला फरक आम्ही कसा ओळखायचा आणि ही जी परंपरा असलेली कोल्हापुरी चप्पल आहे ही नेमकी कुठे बनवली जाते ह्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. कुणालाही न दुखवता हे सांगू इच्छितो की जी बाजारात मिळणारी आता मेजॉरिटी चप्पल आहे, कोल्हापुरी चप्पलच्या मार्केटपैकी 90 ते 95% मार्केट हे फेक आणि चीप कोल्हापुरी चप्पलने भरलेलं आहे. खूप कमी लोक, बोटावर मोजण्यात की लोक असतील ज्यांना ऑथेंटिक चप्पल माहितीये, त्याचं महत्व माहितीये आणि ते पूर्ण क्राफ्टिंग मध्येच आहे. जितकी तुम्ही हातानं कामं कराल, जितक्या गोष्टी तुम्ही हँड क्राफ्टिंग मधल्या आणाल तितकी ती ऑथेंटिक असते. सो पहिल्यांदा कोल्हापूरच्या इतिहासाप्रमाणे सांगेन की ही चप्पल फक्त कोल्हापुरात बनली नाही, कोल्हापूर संस्थानामध्ये बनली जायची. आणि शाहू महाराजांनी ज्यावेळी त्याला राजाश्रय दिला
आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा फॉरेनर्सना ती गिफ्ट जायला लागली, तेव्हा ती कोल्हापुरी चप्पल म्हणून तिचं नामकरण झालं. सो कोल्हापुरी चप्पल जी ऑथेंटिक बनते, जे 5, 6, 7 जनरेशन वाले कारागीर बनवत आहेत, ह्या ऍक्च्युली कोल्हापूरच्या आसपासच्या गावांमध्ये बनतात. खूप खेडी जिथं म्हणजे आपण म्हणतो रिमोट प्लेसेसमध्ये ह्या गोष्टी बनतात. सो मला असं जाणवलं अभ्यासात की ह्या लोकांना बऱ्याचदा ही लोक जे काम करतायत ते अनएज्युकेटेड आहेत, त्यांना मार्केट आणि ह्याबद्दल फारसं नॉलेज नाहीये. त्यांना जे जमतंय ते बनवतायत आणि कोणीतरी तिथे येऊन घेऊन जाते, कारण तेवढी कनेक्टिव्हिटी आधी नसायची, आता बदललंय. पण त्यामुळे ऑथेंटिक चप्पल मागे पडत गेली आणि जसे जसे रबर आणि प्लास्टिकच्या चप्पल यायला लागल्या तसं ह्या लोकांना समजायला की त्याला कम्पीट कसं करावं. सो त्यांनी प्रत्येक गोष्टीतली चीप गोष्ट घ्यायला चालू केली. लेदर सर्वात स्वस्त मिळेल ते घ्या, क्राफ्टिंग सगळ्यात स्वस्त, काम चलाव टिकाऊ होईल ते तुम्ही करा, स्टिचिंग करायचंय स्टिचिंग करूच नका, तुम्ही नुसती पेस्टिंग करा. कारण आता आधेसिव्ह इतके चांगले आलेत की मोस्टली मोठे ब्रँड्स पण आधेसिव्ह लावून फक्त चिटकवतात शूज. त्यामुळे काय होतं की तुमची कॉस्ट कटिंग होते. सो अशा गोष्टी करून ह्यांनी ही चप्पल स्वस्त स्वस्त बनवत आणली, जेणेकरून ती मार्केटला कम्पीट करेल. पण ह्यात कोणाला कळालं नाही की आपण ती ऑथेंटिसिटी आणि त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू फार मागे सोडत चाललोय. कारण आज तुम्ही बाहेर जाऊन बघाल तर भारतात जी कलाकुसर होते ती जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि आपल्याकडचं महत्व त्या कलेचं हे आहे की ती कला घराघरात आहे, कुठं ती शिकवली जात नाहीये, ती आपल्याकडे जनरेशन वाईज पास ऑन होत चालली. त्यामुळे आपल्याकडे खूप सारा समाज आहे, खूप सारे लोक आहेत जे कलाकार आहेत, पण त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाहीये. सो ऑथेंटिसिटी जी चप्पलची आहे ही ह्या गावांमध्ये लपलेली आहे. वेरॅज जे मास प्रोडक्शन होते, ज्यामध्ये फास्ट विकल्या जाणाऱ्या, कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या चप्पल आहेत, ह्या थोड्याफार कारखान्यामध्ये आणि आसपासच्या कोल्हापूरच्या एरियामध्ये बनतात. आता ती ओळखायची कशी हा खूप ऍक्च्युली गहन प्रश्न आहे. कारण मी पण ज्यावेळी ह्या व्यवसायात आलो, माझी तशी स्वतःची ह्या व्यवसायाची काही बॅकग्राऊंड नाहीये. घरातही मी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहे, त्यामुळं मला त्याबद्दलचं नॉलेज खूप कमी होतं. सगळ्या गोष्टी बघून शिकत गेलो. मलाच 2 ते 3 वर्ष गेली कळायला की काय ऑथेंटिसिटी असते आणि काय फेक चप्पल आहे. सो कस्टमर कडून ही अपेक्षा करणं पण चुकीचं आहे की त्यांना लगेच येऊन कळेल की बाबा हा चला ही ओरिजिनल आहे का, ही फेक आहे का. पण काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला त्या चप्पलवर दाखवू शकेन की ज्यामुळे ती ऑथेंटिक होते. सो जसं मी म्हणालो की कस्टमरला ते कळणं इझिली खूप अवघड आहे, पण त्याची ऑथेंटिसिटी तरीही पहिल्या नजरेत कशी ओळखावी ह्यासाठी मी एक प्रोडक्ट तुम्हाला दाखवू शकेल. आता मला इतकं माहितीये की हा अशा प्रकारचा प्रोडक्ट कदाचित लोकांनी बघितला देखील नसेल, कारण तेच माझं म्हणणं की खूप कमी लोकांसाठी बनतोय. खूप मोठे राजकारणी, बिझनेसमॅन ज्यांना माहिती आहे की कोल्हापुरी चप्पलची काय महत्व आहे, ते लोक ह्या गोष्टी बनवून घेतात, पण सामान्य लोकांपर्यंत अजून हे पोहोचू शकलेलं नाहीये. तर ही तुम्ही बघाल, ही बारीक वेणीची कामं वगैरे जी असतात ना, ही सगळ्यात महत्वाची आहेत. मोस्टली बाहेर मिळणाऱ्या कोल्हापुरी चप्पलवर ह्या वेण्या नसतातच. हे फक्त प्रेस करून छाप मारलेले असतात किंवा एखादी मशीननी घातलेली वेणी असते. हे आपल्या पूर्ण हँडक्राफ्टेड वेण्या आहेत, पूर्ण हाताने बांधलेल्या आहेत, आणि ह्याच्यासाठी मशीन देखील अजून तयार होऊ शकलेलं नाहीये. एवढं त्याचं महत्व आहे. तर मग तो प्रयत्न आमचा चालू आहे की ह्या गोष्टी यामध्ये जास्तीत जास्त इन्क्लूड याव्यात. ही कापशी म्हणून चप्पल आहे, पण ही प्लेनच युजली गावाकडे मिळते की नॉर्मल हा लेदर कलर सगळीकडे आहे. पण आम्ही प्रयत्न करतोय की आता लोकांना ट्रेंडी गोष्टी हव्यात, तर हे तुम्ही कलर्स पण करू शकता. ह्याची स्टिचिंग ही जर तुम्ही बघाल ना, ही पूर्ण लेदर थ्रेडनी हाताने केलेली आहे. तर हा सगळ्यात मोठा ओरिजिनॅलिटी बघण्याचा पॉइंट आहे. बाकीचे चप्पल फक्त स्टिक केलेले असतात, त्याला तुम्हाला ही साईड शिलाई दिसणार नाही, आणि त्यात देखील दिसली तर कदाचित कधीतरी नायलॉन असेल, कधीतरी ती रबर प्लास्टिकची असेल. पण आपली ही जी ऑथेंटिक चप्पल आहे त्याला कंपल्सरी लेदर थ्रेडची स्टिचिंग लागते. त्यासाठी देखील मशीन्स नाहीये, त्यामुळे आपल्याला ते पूर्ण क्राफ्टिंगच करून घ्यावं लागतं. आणि असं क्राफ्टिंग जे मी म्हणाल परत म्हणतोय की जगात कुठेच होत नाही. हाताने चप्पल लेदर थ्रेडने शिवणं ही भारतातलीच कला आहे. आता ही चप्पल बघितल्यानंतर आमची थोडीशी आता उत्सुकता वाढायला लागली आहे की नेमकं ही चप्पल बनवली कशी जाते. तर आता आम्हाला थोडंसं ह्याच्याबद्दल पण सांगा की हे आता कारागीर जे सगळे तुम्ही म्हटलात की असं गावाखेड्यामध्ये पसरलेले आहेत, तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं, आणि तुम्ही असं म्हटलात की त्यांना बिझनेसचं काहीच नॉलेज नाही, बरोबर, तर त्यांना थोडंसं एज्युकेट करून त्यांच्याकडनं काम करून घेणं हे कितपत अवघड होतं तुमच्यासाठी सुद्धा, आणि त्या मात करण्यासाठी तुम्ही काय शक्कल लढवली त्याच्यामध्ये, आणि कशा पद्धतीने थोडंसं काम चालतं ह्याच्याबद्दल पण मला सांगा. सो पहिल्यांदा ज्यावेळी मी सुरुवात केली ही मी ट्रेडिंगने केली 2013 मध्ये, कारण काहीच अनुभव नव्हता बनवण्याचा किंवा एकंदरीत व्यवसायाचाच.
2-4 वर्षानंतर असं जाणवलं, ज्यावेळी आम्ही साधारण 30-40 ई कॉमर्स वेबसाईटवरती प्रोडक्ट विकत होतो, स्वतःची वेबसाईट होती. असं जाणवलं ज्यावेळी ब्रँड बनून आम्हाला आमचं अस्तित्व करायचं आहे, त्यावेळी स्वतःचं प्रोडक्शन असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळी आम्ही अभ्यास करायला चालू केला की एक्झॅक्टली काय होतंय, कशा बनवतात. सो जसं म्हणालो की ज्या स्वस्तातल्या आणि हलक्या क्वालिटीच्या कोल्हापुरीज आहेत, ते बनवणारे कारागिरी जास्त आहेत आणि ते कोल्हापूरच्या आसपास तुम्हाला मिळू शकतील. पण हे ऑथेंटिक बनवणारे सगळे गावागावामध्ये बसलेले आहेत. आणि आजपर्यंतचा त्यांचा अनुभव असा आहे, 2 गोष्टी याला मॅटर करतात की त्यांचं एज्युकेशन नसल्यामुळे काही नवीन गोष्टींचा एक्सेप्टन्स खूप कमी असतो, लगेच जाऊन त्या गोष्टी ते एक्सेप्ट करायला जात नाहीत. सो असा साधारण माइंडसेट होता की आम्ही घरी बसूनच काम करू, तुम्ही आम्हाला काम आणून द्या, आमच्याकडून घेऊन जा, आणि त्यामध्ये मग कधीच काही कुठली चूक होणार नाही, तफावत होणार नाही. पण प्रॉब्लेम हा होता की जर तुम्हाला ब्रँड बनवायचं तर तुम्हाला कन्सिस्टन्सी आणणं गरजेचं आहे. आणि ह्या कामामध्ये तुम्ही ज्यावेळी जॉब वर्क करून घ्यायला चालू करता, कन्सिस्टन्सी आणणं खूप अवघड होऊन जातं. मग आम्ही असा प्रयत्न केला की आम्ही विचार केला एक पॅरलल इकोसिस्टीम आपण तयार करू, एक प्रोडक्शन हाऊस तयार करू, ज्यामध्ये काही मशीन्स वगैरे आणून आपण प्रोडक्टचे साईजेस, कलर्स याचं स्टँडर्डायझेशन करता येईल. आणि बराच असं दिसलं की लोकांमध्ये लेदरचं काम करण्यासाठीचा एक कमीपणा आधी होता, की लोकांना असं वाटतं लेदरचं काम करणं म्हणजे थोडंसं खालच्या ह्याच्यातलं आहे. पण ज्यावेळी त्यामागची सायकी कळायला चालू झाली, ते असं होतं की लेदर आधी ज्यावेळी काम करायला लागायचं, त्यावेळी लेदर आणल्यापासून त्याला क्युरेट करून सर्व काही घरात किंवा त्या प्रिमायसेसमध्ये करायला लागायचं, ज्यामध्ये बरेचसे घाण आणि अशा गोष्टी निर्माण होतात. त्यामुळे लोक म्हणायचे की आम्ही करू शकत नाही. पण ज्यावेळी आम्ही काय केलं, आम्ही आता रॉ लेदर घेऊन येतो, आम्ही आमच्या प्रिमायसेसमध्ये, आमच्या वर्कशॉपमध्ये त्याला सगळ्याला स्टँडर्डाइज करतो. मग हे स्टँडर्डाइज केलेलं काम लोकांकडे घराघरात जातं आणि तिथं ऍक्च्युअल क्राफ्टिंग त्या गोष्टीवरती होतं. मग ह्या गोष्टीमध्ये आम्हाला असं कळालं की आमच्याकडे स्टँडर्डायझेशन आणि कन्सिस्टन्सी यायला सुरुवात झाली, कारण आम्ही त्यांना तयार करून दिलेले साचे आहेत, तयार करून दिलेले नंबर्स आहेत की तुम्हाला ह्या गोष्टीतनं इतक्या वेण्या करायच्या, वेणीची जाडी इतकी असावी, त्यानंतर ह्या चप्पलच्या ह्या बेल्टमध्ये इतक्या वेण्या बसतील. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ज्यावेळी स्टँडर्ड करून त्यांना द्यायला सुरुवात केली, काही महिन्याचा ऑफकोर्स त्रास झाला, जिथं त्यांच्याकडून चुका होत आहेत, त्यांना कळतच नाहीये, किंवा त्यांचं असं चालू आहे की मी हीच करतोय डिझाईन, तुम्ही ही घ्या ना माझ्याकडून, असं वगैरे. मग त्यांना तुम्ही म्हटलं तसं जाऊन भेटून एज्युकेट करून की काय ह्या गोष्टीतून फरक होणार आहे. बऱ्याचदा अशी टेंडन्सी होती की पूर्ण चप्पल मीच तयार करून देईल, पूर्ण चप्पल मीच तयार करून देईल. कारण असं आहे की त्यामध्ये एक प्राईड त्यांचा लपलेला आहे की ही मी, कारण तो एक कलाकार आहे आपण म्हणूया, त्यांच्यासाठी तो नुसता फक्त धंदा नाहीये, ते कला आहे ज्यातून ते लोकांसाठी एक सुंदर गोष्ट बनवतात. सो त्यांचं असं म्हणणं आहे की मी पूर्ण चप्पल बनवून देणार, ती माझी असावी. पण ज्यावेळी आम्ही त्यांना समजावलं की आज परिस्थिती काय आहे, किंवा आज आपण हे इतके वेगवेगळे प्रोडक्ट घेऊन एखाद्या ब्रँड खाली नाही विकू शकत, आपल्यालाच एकत्र यावं लागेल, आपल्यालाच एक स्टँडर्ड प्रोडक्ट बनवावं लागेल. आणि तुम्ही देखील, आता असं होतं की बऱ्याचदा की माझं कदाचित वेणी करण्याचं काम फास्ट असेल, पण मला बाकीची कामं हळू जातात, पण चप्पल फक्त मीच पूर्ण करायची म्हणून त्या गोष्टीत वेळ जास्त जातो. ते त्यांना बसून समजावलं, त्यांना ती कामं एक्स्ट्रा दिली, काही त्यांना शिकवलं की तुम्ही फक्त वेण्या घाला. आता वेण्या हा फक्त स्त्रियाच घालतात, पण आणखी ते शिलाईचं वगैरे अशी पण कामं करतात. तर त्यांना सांगितलं तुम्ही शिलाई करू नका, तुम्ही फक्त वेण्या घाला, तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकाल, कारण तुमचं काम जास्त होईल. पहिला तोही एक्सेप्टन्स नव्हता. मग त्यांना ती कामं देऊन 1-2 महिने दाखवून त्यांना फरक दाखवला, मग एक्सेप्टन्स व्हायला चालू झाला. आणि मग असं आहे की हळूहळू जसं एक व्यक्ती कन्वर्ट व्हायला चालू झाली आहे, तसं मग ते सगळ्यांना एज्युकेट करतायत आता, कदाचित त्यांच्या अंडरस्टँडिंग मध्ये, की असं करा म्हणजे तुमची कामं जास्त होतील, जास्त पैसे येतील. सो ह्या सगळ्यातून आम्ही आता काम असं तयार करून घेतो की आपल्या वर्कशॉपवरती रॉ मटेरियल्स येतात, स्टँडर्डाइज होतात, सगळीकडे क्राफ्टिंगसाठी ऑथेंटिक ठिकाणी पाठवलं जातं, क्राफ्ट होऊन आपल्याकडे येतं, आणि मग ज्या डिझाईन्सच्या ऑर्डर असतील तेवढंच असेंबल करणे, पॅकिंग करणे आणि डिस्पॅच करणे. ओके. तर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण एक परंपरा, तुम्ही म्हटलात कलाकार आहे तो माणूस, आणि कलाकारांचं असं असतं की तो एक कलंदर व्यक्ती असते की त्याच्यामुळे ते त्याचा जरी शिष्य जरी घ्यायचा म्हटला तरी तो शिष्याला तो म्हणजे आत्ताच्या व्यावसायिक दृष्ट्या आपण बघायला गेलं तर आजकाल आपल्याकडे सगळे स्पर्धेचे युग म्हटलं कलाकार सुद्धा बऱ्याच व्यावसायिक होतात. मग तो पटापट सगळ्या गोष्टी म्हणजे त्या परीक्षांच्या मागे किंवा असं पद्धती सगळ्या ह्याच्यामध्ये होत जातात. पण जेव्हा एक कलाकार, जेव्हा मनस्वी कलाकार जेव्हा असतो, तो मनस्वी कलाकार त्याची कला सहजासहजी तो पास ऑन करत नाही, असं आपण बरेचदा आपण म्हणू शकतो. तो कलाकार आहे, त्याच्या इच्छेनुसारच ती गोष्ट पुढे जाते. तर ही गोष्ट, ही जी कला, जी गोष्ट आहे ती कलाकार, तुम्ही जेव्हा आपण ती कला जेव्हा पुढे जोपासत ह्याच्या दृष्टीने मी कला घेऊन पुढे जात आहात, तर ही कला ह्याचं व्यावसायिक दृष्ट्या संवर्धन करण्यासाठी, कारण तुम्ही म्हटलात की हे जे सगळे कलाकार आहेत,
तर ही कला जर अशा पद्धतीने पुढे जात असेल तर हे कलाकार सुद्धा बऱ्याच वयाचे असते. बरोबर. त्याच्याकडे नवीन लोक आकृष्ट होण्यासाठी, नवीन लोकांनी ही कला शिकवण्यासाठी आणि तशा पद्धतीने व्यावसायिक टच देण्यासाठी तुम्ही काय स्पेशल प्रयत्न करताय? सो असं जाणवलं की आतापर्यंत हा पर्टिक्युलर बिझनेस किंवा बरेचसे आपल्याकडे 12 बलुतेदारात विभागलेले जे बिझनेसेस आहेत ते पर्टिक्युलर कम्युनिटीजनी आजपर्यंत सांभाळून ठेवले. मग म्हणालो तसं त्यामागचे काही कारण असतील, लोकांचे कन्सिव्ह केलेले परसेप्शन असतील की हे असंच आहे तसंच आहे, यामुळे ह्या गोष्टी होत नव्हत्या. पण आजचा प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचा हा आहे की कोल्हापुरी चप्पल आज एकदम एक चीप फुटवेअर म्हणून बऱ्याच ठिकाणी विकली जाते. जसं मी म्हणालो की आत्ताची 700-800 रुपयात तुम्हाला साधी चप्पल मिळून जाईल, जेव्हा की ऑथेंटिक चप्पल बनवायलाच आम्हाला कदाचित 1000 रुपयापर्यंत प्रोडक्शन कॉस्ट जाते. मग हा डिफरन्स, ही तफावत झाल्यामुळे ना आज कारागिरांना पण ते पैसे कमी मिळतात. आणि तिथं मला कळालं की सगळ्यात मोठं मोटिवेशन सध्या, कारण कुठलाही तुम्ही मोटिवेशनल स्पीकर आणा, काही आणून त्यांच्यासमोर बसवा, पैसे त्यांना ज्यावेळी योग्य मिळायला चालू होतील ना, आपले आप ते आतून मोटिवेट व्हायला चालू होतील. सो त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला की मध्ये त्याला बॅकवर्ड इंजिनिअरिंग आपण म्हणतो, की ज्यामध्ये आम्ही प्रोडक्टच अशा मार्जिन्सना, अशा स्केलला विकतोय जेणेकरून आम्हाला बॅकवर्ड मध्ये आम्हाला लोकांना त्या जास्त चांगले बेनिफिट्स देता येतील. सो आज कदाचित सामान्य कोल्हापुरी चप्पलचा कारागीर 200-250 रुपये दिवसाच्या हजेरीवरती काम करत असेल, जे की आज विचार करू शकतो आपण सर्व्हाइव्ह करणं देखील अवघड आहे इतक्या कमी पैशात. तर आमच्या इथे येणारा कारागीर मिनिमम 500 रुपयाची त्याची दिवसाची हजेरी आहे, ते साधारण 700-750 रुपये आपण त्यांना देतोय. आणि ही सॅलरी आपण जर कम्पेअर केली तर ती इंडस्ट्री स्टँडर्डशी मॅच करते. सो आज असं व्हायला लागलंय की लोकांसाठी हे एक चांगलं डिग्निफाईड अर्निंग सोर्स पण व्हायला लागलाय. बरेचसे कारागीर असे होते ज्यांनी कारागिरी सोडली आणि लिटरली आमच्या इथे MIDC मध्ये वगैरे जाऊन हमाली करत होते, कारण त्यांना ही खंत होती की मी इतकी मेहनत करून एवढा सुंदर प्रोडक्ट बनवून जर मला महिन्याअखेर 10,000 रुपये पण मिळणार नसतील तर मी त्यापेक्षा हमाली केलेली जास्त चांगली ना, मी इतकं मेहनत करण्याची काय गरज आहे. सो तो परसेप्शन त्यांचा बदलण्यासाठी आज आम्ही असा प्रयत्न करतोय की ह्या पूर्ण इकोसिस्टमलाच एक डिग्निफाईड जॉब वर्कची स्केल आणली पाहिजे, ज्यामध्ये आज फक्त कदाचित चांभार समाजातलेच लोक नाही पण कुठलाही कारागीर म्हणून तयार झाला. बरेचसे मी बघतोय फुटवेअर मेकिंगचा कोर्स केलेली मुलं पण आहेत आपल्याकडे, भारत सरकारचेच इन्स्टिट्यूट्स पण आहेत जे फुटवेअर ट्रेनिंग देतात. आणि अशा ठिकाणून बाहेर पडणारी बरीचशी मुलं आहेत ज्यांना पण ह्या गोष्टीमध्ये यायचंय पण योग्य मार्ग मिळत नाहीये किंवा योग्य पैसे मिळत नव्हते म्हणून ते तिकडे वळत नव्हते. तर आमचा प्रयत्न हा चाललाय की आपण हा प्रोडक्ट एका इंटरनॅशनल स्टँडर्डला नेऊन एक्सपोर्टसाठी इतक्या चांगल्या मार्जिन्समध्ये विकावा की ज्यातून ह्या लोकांना चांगले पगार देता येतील आणि त्यांना कुठल्याही दुसऱ्या जॉबपेक्षा हे एक चांगलं डिग्निफाईड जॉब वाटावं. आणि त्या दृष्टीनं आता प्रयत्न चालू आहेत. एक खूप चांगला एक महाराष्ट्राचं एक खरंच ऑथेंटिक कल्चर आणि एक कला तुम्ही आपण ह्या सगळ्या माध्यमातून जोपासलं आणि ते खूप चांगला तुम्ही कन्सेप्ट याच्यामध्ये मांडलाय की व्यवसायाचा टच दिला, त्याला एक डिग्निफिकेशन, आपण डिग्निफाईड जॉबचं एक स्ट्रक्चर त्याला दिलं तर नक्कीच ते कला संवर्धन होऊ शकतं आणि ती कला पुढच्या पिढ्यांपर्यंत जाऊ पण शकते. तर मुलाखती शेवटी सुरू येत असताना तुम्ही म्हटला की तुम्ही फर्स्ट जनरेशन, तुम्ही एक स्टार्टअप, तुम्ही स्वतः एक उद्योजक आहात, फर्स्ट जनरेशन उद्योजक आहात, तर तुम्हालाही बऱ्याच अडचणी आल्या असेल, त्यावरती मात करत तुम्ही पुढे चाललेला आहात. तर आपल्यासारखे अनेक उद्योजक आता असते की ज्यांना उद्योजक आहेत सुद्धा किंवा ज्यांना उद्योजक बनायचं आहे, तर अशा लोकांना तुम्ही तुमच्या मित्रांना आपण काय संदेश द्याल, काय संदेश द्याल? मला असं वाटतंय की बऱ्याचदा मी आता कोल्हापूरच्या आसपास कॉलेजेसमध्ये पण आवर्जून जाऊन मुलांशी संवाद करायचा प्रयत्न करतो, कारण मला ही जाणवलेली दरी होती की एकदम सामान्य घरातून मिडल क्लास मराठी फॅमिलीमधून बाहेर पडून तुम्ही काही मोठं करू शकणार नाही किंवा तुम्हाला मोठं करायचं असेल तर कदाचित तितका वेळ, तितके पैसे खर्च करावे लागतील आणि त्याच भीतीने आपण ते करत नाही. मी कदाचित एक प्रयत्न केला की मी डायरेक्ट त्यामध्ये उडी मारली आणि मग जसं म्हणते की पाण्यात पडल्यावरतीच पोहायला शिकता येऊ शकतं, त्यातला प्रकार करणं फार गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण आपली तशी बॅकग्राऊंड नसल्यामुळे किंवा आपल्याकडे तसे बॅकअप नसल्यामुळे काही रिस्क घ्यायला घाबरतो, काही नवीन गोष्टी करायला घाबरतो. तर मला वाटतंय की ते तसं न करता पहिल्यांदा त्या गोष्टी सुरुवात करून ट्रायल घेत जाऊन तुम्हाला हळूहळू तशी माणसं आजूबाजूला भेटत जातात जी तुम्हाला कदाचित गाईड करतील. खूप अनएक्सपेक्टेड ठिकाणी लोक भेटतात ज्यांच्याकडून तुम्हाला काहीच अपेक्षा नसते पण ते तुम्हाला एखाद चांगली गोष्ट सांगून जातील ज्यातून तुमचा पूर्ण बिझनेस आणि ह्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलू शकेल. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की मी सगळ्यांनाच हे कायम आवाहन करतो की आता आपल्याकडे ना बरीच अशी पद्धत होती की आपण मोस्टली चायनातून गोष्टी घ्यायचो,
त्या इथे प्रोसेस करायचो आणि मग त्या विकल्या जायच्या किंवा चायनातून इम्पोर्ट खूप जास्त प्रमाणात होत बरोबर. होता. पण जसं मी म्हणालो कोल्हापुरी चप्पल सारखे, पैठणी तुम्ही म्हणालात, आपल्या खाण्यामध्ये तर असंख्य लोणची आणि असे प्रकार आहेत. बरोबर. तर ह्या सगळ्या लहान लहान गोष्टींचे जरी ब्रँड आणि ह्या गोष्टींच्या मार्केटिंगसाठी जरी आपण प्रयत्न करत राहिलो तर आपल्या आजूबाजूलाच इतके जेन्युअन आणि ऑथेंटिक प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतील की त्यातूनच नवीन बिझनेस होऊ शकतील. कारण मला बरेच जण येऊन विचारत असतात की सर मला नवीन बिझनेस करायचा आहे तर मी काय करू, मला ई कॉमर्स वरती यायचं आहे, तर मग मी कोणाकडे तरी घेऊन मग मी आदिदासचे शूज ई कॉमर्सवर विकायचं म्हणतोय. पण त्याची गरज आपल्याला नाहीये, ते मार्केट ऑलरेडी सॅच्युरेट झाले. पण असे जे प्रोडक्ट आहेत जिथं ऍक्च्युअल ज्याची उद्या जाऊन एक्सपोर्टमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये खूप मागणी वाढणार आहे त्यावर जर आपण काम केलं तर लॉंग टर्म बिझनेस आपण उभे करू शकतो. आणि भारताला जे आपण मेक इन इंडियाचं मोठं धोरण घेऊन पुढे जायचा प्रयत्न करतोय त्यासाठी उद्या चायना सारखीच आपली एक इंडस्ट्री तयार होऊ शकेल. आणि मला स्वतःला विश्वास आहे की चायनाचं कदाचित झालं होतं की आजपर्यंत चीप आणि फास्ट सप्लायर गुड्स देणारा देश म्हणून नाव झालं होतं. मला वाटतंय की मला आशा आहे की भारत उद्या जाऊन असा होईल की सगळ्यात बेस्ट क्वालिटी सगळ्यात बेस्ट प्राइस मध्ये देणारा देश. कारण आजची आपली पूर्ण डेमोग्राफिक बघितली तर अशी सुवर्ण संधी कुठल्याच देशाकडे आज नाहीये आणि इतके इंडिजिनियस प्रोडक्ट पण कुठल्याच देशात नाहीयेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून काय कोल्हापुरातूनच शेकडो ब्रँड उभे राहू शकतील, महाराष्ट्रातून तर हजारो ब्रँड उभे राहू शकतील जे जगभर बिझनेस करू शकतात. सो मी म्हणेन की थोडंसं उलटा विचार करायला आता सर्वांनी चालू केला पाहिजे की आपल्याकडचे काय प्रोडक्ट्स आहेत ज्याची जगात मागणी आहे त्या गोष्टीवरती जास्त फोकस करूयात आणि त्या गोष्टी जगात देण्याचा प्रयत्न करू म्हणजे ते जास्त लॉंग टर्म साठी होईल. येस, खूप चांगला, खूप अगदी गरजेचा मेसेज तुम्ही याच्यामध्ये सांगितला की आपल्या आजूबाजूलाच बिझनेस दडलेला आहे, आपल्याला फक्त शोधला पाहिजे. तर एक खूप चांगल्या नोटवरती तुम्ही आम्हाला या एक संपूर्ण इंटरव्ह्यूच्या शेवटी घेऊन आलात. तर एक असा एक चांगला मेसेज तुम्ही याच्यामध्ये दिलात आणि एका खूप चांगल्या फक्त आम्हाला जास्त त्याच्याबद्दल माहिती नाही आणि त्या एका चांगल्या प्रॉडक्टची, इतक्या शतकाची परंपरा असलेल्या एका प्रॉडक्टची आम्हाला सफर घडवली त्या संपूर्ण इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. याच्याबद्दल तुमचे महा एमटीबीच्या संपूर्ण टीमकडनं खूप खूप धन्यवाद. मी या दिलेल्या संधीबद्दल महा एमटीबी टीमचे खूप खूप आभार मानतो. कारण मी असं म्हणेन की एखाद्या नवउद्योजकासाठी किंवा कोणत्याही उद्योजकासाठी नेटवर्किंग खूप गरजेचं आहे आणि नेटवर्किंगसाठी आम्ही वेगवेगळे पर्याय शोधतच असतो की ज्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोहोचता येईल. तर महा एमटीबी सारखे जी माध्यमं आहेत त्यांच्या थ्रू आम्हाला माहिती आहे की आम्ही जास्तीत जास्त योग्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो, जास्त लवकर पोहोचू शकतो आणि जास्त योग्यरित्या पोहोचू शकतो. सो ह्या एफर्ट बद्दल खूप खूप आभार.